तर नमस्कार मित्रांनो, तर बरेच दिवसानंतर चिकन बिर्याणीचा बेत आहे. प्रियंका काही तयार नव्हती, पण मी येताना कारखान्यावर गेलो होतो किराणा आणायला आणि काही किराणा आणलाय आणि येताना घेऊन आलोया. तिला म्हटलं कर, तर बघूया आता. ती काय करायला तयार नव्हती, मसाला म्हणली नाही. बघूया आता. हो का, हळद वगैरे टाकून घेतली आणि ही बोकडाची चरबी आणल्या बघा. चरबी आणल्या 50 रुपयाची. का तर ही कालवण टाकायची रस्स्यात, म्हणजे रस्सा एक नंबर होतो. तर आता शिजत घालणार आहे. तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. कसा होतोय, प्रियंकाला बिर्याणी जमते का नाही व्हिडिओ मधून बघा. आता बघा जास्त करून आमचा बेत नसतो या चिकनचा आहे, पण आज म्हणलं करूया. चला बघूया आता कसं कसं होतंय. चिकन शिजत आहे आणि इकडे बघा कांदा किती 4 कांदा घेतली ती. तर प्रिन्स दोघा तिकडे आहे आवार, त्या रडायला लागलाय, कपडे बदलायला चालली ती. आणि इकडे प्रियंकाची गडबड चाललेली आहे बिर्याणीची. तर तुम्ही बघा चिकन शिजवून घेतलंय मित्रांनो. तर बघा चिकन लगेच शिजतं. इकडं काही आलं पाणी काढले. तर चिकन शिजलेलं आहे. चिकन काय लगेच शिजतं मित्रांनो. आणि बिर्याणीला मटन बिर्याणी आहेच, परंतु चिकन बिर्याणी सुद्धा चांगली लागते. तर बघा चांगल्या पद्धतीनं मस्त असं चिकन शिजलंय बघा मित्रांनो. तर इकडं बघा ही तेल गरम करत टाकलं. आता कांदा घेतलाय, त्यात कालवण करणार आहे, रस्सा करणार आहे यात. आणि इकडे चिकन शिजवून घेतलं. कांदा बघा किती घेतलाय ना चिकन. चांगलंही करायचं, तेलात परतवलं नाही विरघळतो कांदा. तर मित्रांनो इथं रस्सा करून घेणार आहे. तर मसाला टाकलाय त्यात. तर प्रियंकाला बिर्याणी कशी जमते काय शेवटपर्यंत बघत राहा. कारण बिर्याणी म्हणजे कसं होतं, ती जमली पाहिजे चांगल्या पद्धतीनं करायला. तर इथं आळणी आहे, इथं मटन चिकन आहे, कांदा आहे. त्या पलीकडच्या पातेल्यात आपण राईस करणार आहे, बिर्याणी करणार आहे. आणि ह्याच्यात कालवण करायचं. तर काही सुहाना चिकन मसाला, गरम मसाला पण आणलाय बघा. गरम मटन मसाला आहे, गरम मसाला. जास्त पण मसाल्यासारखं पण नको आहे. हो का, ह्यो खडा मसाला आहे. तर हा बारीक करायचा असतोय, हाय असं टाकायचं. तर हे बिर्याणी मध्ये हाय आहे असंच टाकायचं आहे. तर बघा चटणी थोडंच करायचं ना पुन्हा, कारण थोडीच असल्यामुळे आम्ही काही कालवण जास्त करणार नाही. तर हे पाणी गरम करून घेतले बिर्याणी करायला इकडं. आणि इकडं बघा मसाला टाकून कालवण करायचं चालू आहे. तर असा वास असा खमंग असा सुटलाय मित्रांनो. बघा ही मसाला हे वापरला आहे. परत ही चिकन मसाला वापरलाय. तर बघा ही आता आळणी पाणी ओतून कालवण्यासाठी तयार होत आहे. बाद झालं. तर 2-3 पीस पण आपण त्यात टाकलेले आहेत, 4-5 कालवणात. तर बिर्याणीसाठी बघा इकडं तेल ओतलेलं आहे. तेल गरम करून झाल्यानंतर काय टाकायचं, कांदा. तर हा बघा 3 कांदे घेतले, छोटे छोटे एवढे असे कांदे. तर ते 3 कांदे टाकायचे आहेत. आणि इकडं तेल गरम होत आहे. तर हा कांदा आपण एवढा बिर्याणीमध्ये टाकणार आहे ना, तर ह्याचं पूर्ण असं ते हे होऊन जातं, विरघळून जातो. तर
तेल गरम झालंय, त्यात कांदा टाकून घेतलेला आहे आणि बघा आता कशा पद्धतीनं हे होत आहे. तर हो का मित्रांनो, ही आपण जी चरबी आणली होती बोकडाची ती रस्स्यामध्ये आता आपण टाकत आहे. कारण जेणेकरून रस्स्याला टेस्ट येण्यासाठी आपण बोकडाची चरबी आणली होती. तर ही चरबी आता आपण इथं टाकलेली आहे आणि इकडं कांदा तेलात परतून घ्यायला चाललाय. तर मित्रांनो, हे आपलं छोटंसंच किचन आहे बरं का. तर किती तुम्ही जागा आहे बघू शकताय, थोडीशी जागा आहे आणि छोटं किचन आहे, वर पत्रा आहे आणि हे बघा किचन कट्टा आपण बांधलेला आहे, छोटंसं आहे. तर हा कांदा मित्रांनो पूर्ण विरघळून जाणार आहे बिर्याणीमध्ये, राईसमध्ये. तर चांगल्या पद्धतीने बघा असा तेलात कोणी झाला पाहिजे. तर मित्रांनो, नियोजनावरनं तुम्हाला आता बिर्याणी जबरदस्त होणार आहे बरं का. कारण प्रियंकाला त्रास खूप झालेला आहे, कारण एवढ्या गडबडीत तिला मी करायला सांगितले. तर आता ह्या तांदूळ किती घेतले आपण? 3 वाट्या असले, ह्या 3 वाट्या घेतल्यात कारण आमच्यात जास्त आता 3-4 आहे आम्ही, त्याच्यामुळे एवढं. तर ह्या 3 वाट्या तांदूळ घेतले. इंद्रायणी तांदूळ आहे. इथं पाणी गरम करून घेतलंय. इकडं ही शिजलेलं चिकन आहे आणि इकडं आता कालवणाला रस्स्याला उकळी फुटत आहे. आपण चरबी पण टाकले त्यामुळे चांगलं उकळून घ्यायला लागणार आहे. आणि गॅस बारीक, आणि हा पण गॅस बारीक केलेला आहे. आणि इकडे बघा कांदा चांगल्या पद्धतीनं हे होत आहे. तर मिरच्या पण आपल्याला म्हणजे जेवढं आपल्याला तिखट हवं आहे त्यानुसार आपण मिरच्या पण टाकायच्या. आणि कांदा बघा जवळ कसा होऊन गेलाय आणि इकडं रस्सा पण शिजतोय. आता बिर्याणी मसाला निम्माच टाकले कारण थोडंच तांदूळ आहेत आपलं, थोडाच बनवायचं, त्याच्यामुळे तुमच्या अंदाजानुसार बिर्याणी मसाला वगैरे टाकून घ्या. जास्त झाल्यावर पण. आणि इकडे कट बाय कसा आलाय वाटणार, तिखट किती आहे आता खाल्ल्याशिवाय काय कळणार नाही, पण बघूया. थोडा निम्माच घातला ह्याच्यात, खडा मसाला पण निम्माच घालून घेऊया. त्याच्यामुळे प्रिन्स पण खातो ना, त्याच्यामुळं जास्त तिखट झालं तर. त्याच्यानंतर हा चिकन मसाला. तर कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर जेवढी जास्त घालेल ना तेवढं छान. कालवणात थोडी टाकूया. काळपट कलर येतो ते कोथिंबीरीमुळेच कालवणाला. त्याने अचानक आणला त्याच्यामुळं मला तर काय म्हणजे मसाला असल्याशिवाय कसं म्हणजे एखादं जेवढं आहे तेवढं तर पाहिजे व्यवस्थित. पण मी करण्याचा प्रयत्न करते, बघूया आता कसं होतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं होते बघूया. कारण आणि पाणी थोडं आहे आपल्याकडं, त्याच्यामुळे हळद कमी पडायला नको. प्रिन्स पण खाणार आहे याच्यातलंच, त्याच्यामुळे जरा कमी तिखटच म्हणलं करूया. सगळा मसाला असा एकजीव करून घ्यायचा. आणि जर तुम्हाला चटणी म्हणजे तिखट टाकायचं असलं चटणी टाकू शकताय, पण आता प्रिन्स पण आमचा खातो त्याच्यामुळे म्हटलं हळद थोडी टाकली आणि अंडी पाणी थोडं वापरून आपण करायचंय. अंडी पाणी बघा थोडं ठेवलेलं. त्याच्यामध्ये मटण टाकू, म्हणजे चिकन. भात शिजला पाहिजे. आता मी थोडं पाणी घेतलं. पाणी गरम करून घेतलेलं आहे बघा. कारण भात शिजला पाहिजे. बिर्याणीचं खूप अवघड असते. सुरुवातीला मी बनवायची, मग आमच्या मॅडमने आणि त्याचं पण आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे होते याच्यात पहिल्यांदा. मग आम्ही मॅडम असं चर्चा करत होतो आणि मॅडमला मग सांगितलं, त्याने असं बघितलं व्हिडिओ चॅनलवर टाकलेला. मग त्या मॅडम होत्या त्या म्हणजे त्यांच्या म्हणजे मोमेडियन होत्या. त्या मॅडम मैत्रिणी एकदम खास. मग त्यांनी बघितलं व्हिडिओ आणि मला सांगितलं मॅडम आमच्यात खूप भारी म्हणजे त्या बिर्याणी नेहमी आणायच्या अंड्यासाठी. मग त्यावेळी त्यांनी सांगितलं आणि सांगितल्यावर मग त्यांच्या पद्धतीने मी बनवायला शिकले. तेव्हापासून मग भारी येते. सुरुवातीचे म्हणजे त्या मॅडमच इतक्या हसल्या. म्हटलं मॅडम तुम्ही कसं बनवताय असं वेगळ्या पद्धतीनं. मग त्यांनी मला सगळं त्यांच्या सासूबाई खूप छान पद्धतीने करणार. मग त्यांनी मला फोन केला, फोनवरून सगळं मटेरियल सांगितलं. आता गडबडीत ते काही आणले नाही, पण त्यांच्या पद्धतीनं ते सगळं घरात मसाला बनवायला त्यांनी सांगितलं. म्हणजे जे जे काही आपण मसाला आणतो की नाही बिर्याणी मसाला, त्या सगळं घरात बनवते.
आणि तेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मी शिकले आणि तेव्हापासून जेव्हा जेव्हा बनवते ना खूप भारी बनते. तर ना ही उकळी येईपर्यंत ठेवायचं असतं. मग ह्याच्यामध्ये सगळा मसाला पण टाकलाय, नंतर चिकन पण टाकलंय आणि उकळी आली की त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचं. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो बिर्याणीमध्ये, म्हणजे मी पहिल्यांदा सुरुवातीला केलेलं म्हणजे त्यावेळी मला माहित पण नव्हतं कसं बनवायचं. मी सहजच असं केलेलं म्हणजे बघून त्याला चुकलेलं. त्याच्यामध्ये पीठ तळण्याचं हे असतं म्हणजे पाणी जर अपुरं पडलं आणि भात मग वरती येतो मग ते अर्ध कच्चं राहतं. त्याच्यामुळं पाणी अगोदर थोडं गरम करून घ्यायचं बाजूला. वाटलं आपल्याला की तेवढ्या ह्याच्यातून भागणार नाही लगेच त्याच्यात पाणी वाढून झाकून ठेवायचं. जास्त भात असला की प्रॉब्लेम होतो आणि कमी असल्याने जर अंदाज नाही लागला तर होऊ शकतो. त्यामुळे मी जास्तच पाणी टाकले त्याच्यामध्ये तांदळाच्या प्रमाणामध्ये. तरी पण थोडं गरम करून घेते. आणखी चुकून वाटलं जर तांदूळ जास्त वर जाते त्या पाण्याच्यात मग थोडं पाणी टाकून मग तर मी तांदूळ आधी दुकानचं आहे तरी पण मी म्हणजे इंद्रायणी तांदूळ आहेत मग त्याच्यामध्ये तरी मी बघून घेतले. आता हे उकळ ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचं आणि हलवायचं. शिजलं वाटतं एवढ्या पाण्यात तरी मी बघूया अंदाज आणखी. त्याच्यात चिकन पण असतंय ना त्याच्यामुळे शिजन याच्यात तेवढ्यात जरा पाण्याची गरज लागणार नाही. तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो बिर्याणीला भाताला त्यात शिजत घातलेला आहे. त्यात चिकन आहे, मसाला सगळा एक जीव करून घेऊन उकळल्यानंतर त्यात टाकले आणि रस्सा बघा कसा उकळी फुटल्या रस्स्याला. आणि रस्स्याला किती कोथिंबीरीमुळे किती जबरदस्त दिसतंय बघा. आणि कट पण कसा आलाय बघा मस्त असा. आणि इकडं आता बिर्याणी शिजत आहे. शिजते लगेच भाताला पण काय कारण चिकन शिजलेलं असतं थोडं अर्ध कच्चं. हे जर थोडं शिजून निघतं भात शिजेपर्यंत जास्त नाही. आता एवढा कमी भात आहे ना एक 10 मिनिटात होतोय हा भात. कारण उकळलेला असं लगेच शिजतो भात. थोडं झाकण ठेवलं आणि वाटलं आपल्याला जर वर भात त्यामुळे जवळपास तयारच झालेला आहे. थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो. जेवण आहे नाही लगेच होतं. कारण बघा इकडं हे झालं साधं जेवण बनवायचं म्हटलं सुकी भाजी बनवा कालवण बनवा. इथं आता कालवण झालं भात झाला भाकरी चपातीला झालं जेवण. तर आता थोड्याच वेळात शिजणार आहे आणि थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला दाखवतो कशी झाली बिर्याणी. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आमच्या व्हिडिओला नवीन कोण असलं तरी पण सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि आमचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट पण मित्रांनो नक्की करून सांगत जावा. म्हणजे आम्हाला जेणेकरून कळेल की व्हिडिओमध्ये काय बदल केला पाहिजे नाही कशा पद्धतीने व्हिडिओ झाला पाहिजे. आणि आता इकडं आपण हे बघा कसा मस्त असा रस्सा दिसतोय. आणि आता हे सगळं आवरून थोड्या वेळानं तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा. मित्रांनो बघा बिर्याणी तयार झालेली आहे आणि इकडं रस्सा बघा कसा मस्त असा झालेला आहे. इकडं कांदा लिंबू काकडी घेतलेली आहे. तर आता आपण ताट वाढणार आहोत. चला तर बघा मित्रांनो रस्सा इकडे बिर्याणी केली आहे आणि गरम गरम भाकरी आणि हो का इथं आंबा पण चिरून घेतलाय आणि कांदा लिंबू सगळं घेतलंय. तर प्रियंकाला विचारा कसं झालंय कसं झालंय. एक नंबर तुम्ही खाऊन बघा. मित्रांनो या जेवायला तर आज बिर्याणीचा बेत मस्त अशी बिर्याणी झालेली आहे आणि तुम्ही बघितलं मागाच्यानं तर मस्त अशी बिर्याणी झालेली आहे गडबडीत का होईना. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये.